रात्री तर याले पाहून 2 हात लंबी फाटली न राव. रात्रीच्या वेळेला नागराजचे दर्शन आणि सकाळी जंगल सफर हा एक थररक अनुभव. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र यश. आज चालू वावरामध्ये, कारण की पप्पाजी म्हणते आपल्याला वावरात जायच्या, कारण की आता पावसाचा मोसम लागलाय. म्हणून मी चाललो आता वावरामध्ये. ते बी वावर आहे आमच्या जंगलात. तर डोक्या मांडलो चुंगडी आणि हाती पकडलो एक छत्री एक पिशवी, कारण की पावसाचा मोसम चालू आहे, कधी बी पाणी येऊ शकते. मग का मोबाईल भिजला म्हणजे भिजला, म्हणून पटणं जातो बंडी जेवढा बंडीव मांडतो धानाच्या चुंगड्या आणि निघतो जंगलातला सफर करायसाठी बंडीव बसून. कारण की पावसाचा मोसम आणि वरतून आबाड बी येऊन होता. वावरात पोचल्याबरोबर लागते ना आपले नागर, म्हणजे बैल बंडी लागली जुतली आपली बड्यापैकी नागरत आहे. नागरतानी म्हणते त्या धानाच्या चुंगड्या घेऊन ये म्हणतात. मग मी का एक एक चुंगड्या नेऊन राहिलो, व्हिडिओ बनवत चुंगडी ठेवून दिली साईडला आणि गेलो थोडसा इकडे जंगलाच्या काठाकाठानं पाहावा म्हणलं काही असेल तर. काय तिथं काही भेटला नाही तर हा झाड भेटला. तर हा फुल सांगा मला कायचा होतं. जो खेड्यापाड्यातला असेल तोच सांगू शकते, कारण की सिटीच्या इथं भेटत नाही. बस तेवढ्यात भोपाल्या मारतोच होतो तर पप्पाजीने दिला आवाज, इकडे म्हणते तू म्हणते हा वाटा घे म्हणते माझ्यावरच्या परे टाक म्हणते. मग का घेतला वाटा टाकू लागलो परे. टाकून झाल्याबरोबर आम्ही निघतो घराकडं. म्हणजे का तोडले थोडेसे फुलं तर लागला तेवढ्यात पाणी. वावरातून थकून पाकून आल्यानंतर खाऊन पिऊन मस्त टरावून झोपलोच होतो. तर तेवढ्यात रात्री कोंबड्याचा फडफडण्याचा आवाज आला. तिथं बघतो तर काय एक नागोबा मस्त एका कोंबडीचा मर्डर करून आणि वरतून 5-6 अंडे खाऊन मस्त टरावून त्या सज्जावर बसला होता. पाहून 2 हात लंबी फाटली होती. तर मग का लावला ना आपल्या सर्प मित्राला फोन. बाबा म्हणले एवढ्या रात्री कुठं, आणि वरतून चालू होता पाणी. त्या पावसामध्ये आपण सर्प मित्राला बोलवलं आणि पकडलं त्याले सर्पाले. तर किती अंडे खाऊन पा तुम्ही. तर मित्रांनो, पाण्या पावसाचे बरोबर रात जा आणि घराच्या भोवतालून काही कचरा कुचरा साफ करून ठेवा. कधी बी हे सर्प इच्छू जनावर कोणती बी येऊ शकते, त्याच्यासाठी मस्तपैकी साफसफाई न राहा. माझ्या घरची तो कोंबडी खाल्ली नाही, मेली घरी. आणि थोडस तुमच्या मित्राला शेअर बी करून तर का वाटलाच नाग कसा होता तर लाईक बी करा नागासाठी. भेटतो पुढच्या व्लॉग मध्ये.